आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी तर बाजरीची भाकरी आणि खेंगटाच्या भाजीचा नैवेद्य असतोय. सगळ्यांनाच माहिती आहे मी बाजरीच्या भाकरी केल्या, पण पहिल्या भाकरीला उलटेच तीळ लागले, म्हणजे मागच्या बाजूने तीळ लागले माझ्याकडून. म्हणून मग लगेच दुसरी भाकरी केली, त्याच्यावर मात्र सरळ सरळ तीळ लावले, म्हणजे वरच्या बाजूने तीळ आले. लगेचच मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला, खणाला नैवेद्य दाखवून घेतला आणि स्वतःसाठी सुद्धा ताट वाढून घेतलं. खेंगटाची भाजी ना एकदम झणझणीत झाली होती आणि बाजरीची भाकरी सुद्धा कमी गॅसवरती अशी कडक कडक भाजली होती. जेवायला एकदम मजा आली, छान वाटलं. आणि लगेचच आले टेरेसवरती. हे टेरेस धुवून काढायला, कारण ना मला इथं मकर संक्रांत करायची होती. आपली मराठी मकर संक्रांत झाली की गुजराती मकर संक्रांत करायची होती, म्हणजे की इथे उडवायची होती पतंग. आणि पावसाळ्यानंतर ना मकर संक्रांतीच्या वेळेस टेरेसची मनापासून क्लिनिंग करण्यात येते, ते पण या उतरायसाठी. आणि मग मुलं सुद्धा आले मला हेल्प करायला. यांचं काम कमी आणि मस्ती जास्त चालू आहे. बघता बघता दिवस मावळायला गेला. 1.5-2 तास गेले टेरेस धुवायला आणि आमच्या शेजार पाजारच्यांनी ना पतंग उडवणं चालू सुद्धा करून दिलं. दुसरीकडे दुसऱ्या जणांचं टेरेस क्लिनिंग चालू आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा डिटेल ब्लॉग खाली दिलेला आहे, टॅप करा आणि नक्की एन्जॉय करा. बाय.